बोलो ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई। परे ऊन परते घर तेथे राहू निरंतर, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई। सर्व सत्ता निहता, सर्व सत्ता निहता नाम याचा खेचर दाता, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिववीरैचिनुतं शरण्यं। भृत्यारत्यं प्रणतपार भवाब्धिपोतो, वन्दे महापुरुषदे चरणारविन्दं। श्री संताजी माता चरणा, श्री संताजी माता चरणा, श्री संताजी बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई। प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ भक्तिमूर्ती पंढरी निवासी संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा हा 4-5 चरणाचा भगवत प्रेमाचा, भगवंताचं नामस्मरण कसं करावं याचे नियम सांगणारा हा अत्यंत उत्तम, गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता निवडला आहे। नामदेव महाराज या ठिकाणी असं म्हणतात, बोलो ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले। आपण वारकरी मंडळीने असं बोलावं, काय बोलावं, जेणेकरून भगवान पंढरीश पांडुरंग प्रसन्न होईल आणि तो स्वतः डुलेल असं बोलावं। मग काय बोलावं, ऐसे बोल म्हणण्यात इतर बोलाची व्यावृत्ती केली आणि असं बोला भगवान प्रसन्न होईल, आपल्यावर कृपा करेल। मग कसं बोला, दुसरं नका बोलू, वाचे विठ्ठल रखुमाई। पण कसं बोला, संपूर्ण अंगामध्ये प्रेमाचं व्रत धारण करा आणि मग नामस्मरण करा, तरच भगवान प्रसन्न होईल। नामदेव महाराज म्हणतात, मी असं प्रेमाचं व्रत धारण करून भगवंताचं नामस्मरण केलं आणि त्याकरता समाजामध्ये भगवंताच्या भक्तीचा आणि ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्याकरिता मी एक उत्तम प्रकारचं सोपं आणि सुलभ असं साधन निवडलं।
समाजामध्ये जेणेकरून सर्वसाधारण सामान्य माणसाला भक्ती आणि ज्ञान या गोष्टी सांगता येतील, त्याकरता त्याचं माध्यम आहे वारकरी संप्रदायाची ही परंपरा. याला म्हणतात कीर्तन परंपरा. म्हणजे ही कीर्तन परंपरा सर्व समाजापर्यंत ज्ञान आणि भक्ती घेऊन जाते. अशी ही कीर्तन परंपरा नामदेव महाराज म्हणतात. मग ती कीर्तन परंपरा मी घेतली. नाचो कीर्तनाचे रंगी, कीर्तनाच्या रंगात मी थै थै नाचेल आणि मग तुझ्या भक्तीचा ज्ञानाचा समाजामध्ये दीप प्रज्वलित करील. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावो जगी. त्याच्याकरता नामदीप ज्ञानदीप लावण्याकरता, नामदीप लावण्याकरता कीर्तन माध्यम हे सर्वोत्तम श्रेष्ठ साधन आहे. आणि मग ही अशी कीर्तन परंपरा चालवण्याकरता कीर्तन करणं इतकं सोपं नसतं. का कीर्तनाकरता काही अधिकार लागतात. नामदेव महाराज म्हणतात मी असा आबडदोबड बोथड असा नाही, तर वेदांनी प्रतिपादन केला, गीतेने प्रतिपादन केला, ज्ञानेश्वरी गीता भागवत यांनी प्रतिपादन केलं जो सिद्धांत आहे तो कोणता? स्थूल, सूक्ष्म आणि कारण, तीन शरीराच्या पलीकडे असणारा सद्रूप चिद्रूप असा आत्मा किंवा परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी, चार नामाच्या पलीकडे, चार वाणीच्या पलीकडे असणारा जो आत्मा, तो आत्मा वेदांनी प्रतिपादन केला, गीतेने संतांनी प्रतिपादन केला. अशा त्या आत्मतत्वाचं मी परिपूर्ण ज्ञान घेऊन, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान होऊन, परमात्मा स्वरूप होऊन आणि मग तुझ्या भक्ती ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करेल. परे होऊन परते घर, म्हणजे परमात्मा निरंजनी आम्ही बांधलेले घर आणि नित्य निरंतर राहू तेथे, असं त्या ठिकाणी राहून आणि मग परे होऊन परते घर, तेथे राहू निरंतर, अशा स्वरूप स्थितीत राहून तुझं कीर्तन करून मग तुला ज्ञानदीप आणि नामदीप समाजामध्ये मी घेऊन जाईल महाराज म्हणतात. आणि ही गोष्ट मला प्राप्त झाली. कशामुळे प्राप्त झाली? ते मला दुसरं तिसरं कोणतंही साधन नाही, मला माझ्या सद्गुरूंची श्रीगुरूंची कृपा झाली. त्यामुळे मला भक्ती मिळाली, तत्वज्ञान मिळालं आणि समाजाला सांगण्याकरता माझ्याकडे अधिकार प्राप्त झाला. नामदेव महाराज म्हणतात सर्व सत्ता आली हाता आणि नाम याचा खेचर दाता. माझ्या खेचर स्वामींनी माझ्यावरती कृपा केली आणि मग मला हे तत्वज्ञान, भक्तीचं ज्ञान हे सर्व मला प्राप्त झालं. आणि म्हणून मी या समाजामध्ये तुझ्या ज्ञानाचा प्रसार करतो, पण तुझं नामस्मरण घेऊन, आणि ते कसं? अंगात प्रेमाचं भरत धारण करून असं नामस्मरण घेतो की जेणे भगवान प्रसन्न होतो. असा अभंगाचा शब्दशः अर्थ सांगितला. विठाल बोलो ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाये. काय सांगू आता माझ्या पुढे बसलेली मंडळी पाहिली तर यांना तत्वज्ञानाचं त पण नाही कळत. यांच्याकडे पाहिलं तर ह्या आकरून बसलीत, आज काहीतरी महाराज सांगणार आहे. महाराज कसा अडकीत सापडला. काय वेळेला असं होतं, ऐकणारी असतात बिचारी लांबून आलेली असते भूक भाग घेऊन ते काहीतरी. पण असं आहे बाबा, तुम्हाला सगळं कळतं. ह्या बालबच्चांची गोष्ट आम्हाला पहिली पाहावी लागते. पण मला ते दोन्ही जमतं. बाई सुगरण असली ती कोंड्याचा मांडा करते, आणि जर पाधनी असली तर मांड्याचा पण कोंडा कोण टाकते. पण काय हरकत नाही, मला जमत आहे, जेवढं जमेल तेवढं जमेल. बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले. नामदेव महाराज या आपल्या वारकरी संप्रदायातलं एक ज्येष्ठ, काय म्हणतो, ज्येष्ठ श्रेष्ठ अत्यंत महान असं एक संत, काय म्हणतो त्याला, महान संत असे आहेत. थोडक्यामध्ये नामदेव महाराज हे चालतं बोलतं भक्तीचं विद्यापीठ आहे. आणि म्हणून नामदेव महाराज हे भक्तिप्रधान आहे.
नामदेव महाराज हे एका दिवसाचे, एका वर्षाचे किंवा एका जन्माचे भक्त नाहीत, तर ते कसे आहेत, ते जन्मोजन्मीचे भक्त आहेत. जन्मोजन्मीचे अवताराचे असे भक्त आहेत. ते आपल्यासारखे सप्तापुरते भक्त, वारीपुरते वारकरी असे नाहीत. तर नामदेव महाराज म्हणतात, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, आणि पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी. म्हणजे प्रत्येक ज्या युगामध्ये, सत्ययुगामध्ये जो अंगद होता, जो प्रल्हाद होता, तोच त्रेतायुगात अंगद झाला. आणि जो त्रेतायुगात अंगद होता तोच द्वापार युगात उद्धव, त्रेतायुगात उद्धव झाला. काय द्वापार युगात उद्धव झाला. आणि जो उद्धव होता तोच कलियुगात नामदेव महाराज झाले. पूर्वी जो प्रल्हाद तोची झाला अंगद, पूर्वी जो प्रल्हाद तोची झाला अंगद, पूर्वी जो प्रल्हाद तोची झाला अंगद, पूर्वी जो प्रल्हाद तोची झाला पूर्वी जो प्रल्हाद तोची झाला अंगद, आणि तोची उद्धव. पूर्वी जो प्रल्हाद तोची झाला अंगद. पुढे काय, तोची उद्धव प्रसिद्ध कृष्ण अवतारी. पूर्वी जो प्रल्हाद, सत्ययुगात जो प्रल्हाद होता ते नामदेव महाराजच होते. त्रेतायुगामध्ये जे अंगद झाले ते नामदेव महाराजच होते. आणि द्वापार युगामध्ये जे उद्धव झाले ते नामदेव महाराजच होते. म्हणून कलियुगी काय, कलियुग उद्धार हरिचा नाही काय, हा कलियुगी जाणा नामदेव म्हणती. आणि लढीवाळ श्रीपती लळे पाळे. म्हणजे 4 युगाची भक्ती असे. ते 4 युगाची भक्ती नामदेव महाराजांची असल्यामुळे तीर्थयात्रे सर्व केला शिवधार, चालविला भार सर्व त्यांचा. भगवान त्यांना 4 युगापासून भक्त म्हणून त्यांच्याबरोबर घेऊन आले आहेत. असे नामदेव महाराज 4 युगाचे भक्त असल्यामुळे भक्तीच्या बाबतीमध्ये नामदेव महाराज सर्वश्रेष्ठ मानले जातात. संतांच्या जीवनामध्ये कोणत्याही संतांना कमी जास्त लेखता येत नाही. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, कोणत्या संतांमध्ये ज्ञान कमी असतं जास्त असतं असं काही म्हणता येत नाही. संतांच्या ठिकाणी ज्ञान नसतं, संतांच्या ठिकाणी भक्ती नसते, संतांच्या ठिकाणी वैराग्य नसतं. वैराग्य आपल्या ठिकाणी किंचित कालात निर्माण होतं. किंचित भक्ती आपल्याजवळ येते, आपल्यात किंचित काल ज्ञान असतं. मग संतांच्या ठिकाणी ज्ञान नसतं. ज्ञानाची पूर्णता संतांच्या आश्रयाने ज्ञान प्रज्वलित झालं. संतांच्या आश्रयाने भक्ती प्रफुल्लित झाली. जशी एखादी वेली एखाद्या झाडावर जावी आणि ती प्रफुल्लित होते, तिला महत्त्व प्राप्त होतं, तिला फुलं येतात. तशी भक्ती निर्गुण निराकार पडलेली ती संतांचा आश्रय घेतला आणि एवढी प्रफुल्लित झाली, तरुण झाली. भागवत वाचता तुम्ही, महात्म्यामध्ये आला हा विषय. तसं वैराग्याला काय माहिती, वैराग्याला पूर्णता संतांच्यामुळे लाभली, भक्तीला पूर्णता संतांच्यामुळे लाभली.
आणि ज्ञानाची पूर्णता ज्ञान ज्याला म्हणतात ती गोष्ट संतांच्यामुळे त्यांनी प्रतिष्ठित झाली. त्यामुळे संतांच्या ठिकाणी ज्ञान आहे धर्मरूपाने असं नाही म्हणायचं, भक्ती आहे असं नाही. भक्तीलाच पूर्णता संतांनी दिली, ज्ञानालाच पूर्णता संतांनी दिली आणि वैराग्यालाच पूर्णता संतांनी दिली. पण सर्व संतांच्या ठिकाणी समान सारखं असलं तरी सुद्धा एखादी प्रकृती माणसाचा एक गुण ठळक दाखवते. ज्ञानेश्वर महाराज म्हटलं तिन्ही गुण तर सगळ्यांच्या संता ठिकाणी सारखे आहेत, पण तरी ज्ञानेश्वर महाराज म्हटलं का डोळ्यापुढे काय येतं? ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानेश्वर महाराज म्हटलं का ज्ञान मूर्ती आपल्या डोळ्यापुढे उपजताची ज्ञानी, अशी माऊलींची प्रतिमा आहे. भगवान स्वतः या ठिकाणी असं म्हणतात, या ठिकाणी काय या कलियुगामध्ये देव म्हणे रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, आणि हेच ज्ञान संजीवनी जाण कलियुगी. कलियुगामध्ये ज्ञानेश्वर महाराज मूर्तिवंत ज्ञानाच्या रूपाने आपल्या पुढे येतात. ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा शिरोमणी. वंदतो का पूज्यस्थानी, वंदतो का पूज्यस्थानी, वंदतो का पूज्यस्थानी, वंदतो का पूज्यस्थानी. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. असं असं आहे ना, तमाशात वाजत असते असं असं वाजवतात. त्यांचा शिरोमणी वंदे जो का पूज्यस्थानी. ज्ञानोबरायांची नाव घेता क्षणी माऊलींची मूर्ती डोळ्यापुढे ते ज्ञान रूपाने. शास्त्र असं सांगतं, एखाद्या पदाचा उच्चार केल्यानंतर त्या पदातले गुण, त्या पदातले दोष, त्या पदातले अलंकार आणि ती मूर्ती डोळ्यापुढे उभी राहते. हत्ती म्हटलं मग काय तर डोळ्यापुढे हा मोठा मोठा महाकाय पशु, काळा पशु, एवढे पाय, अमकं तमकं. हत्ती या पदाची वृत्ती त्या हत्ती या पशुत असते. हत्ती पद उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यापुढे हत्तीची सोंडविंड सगळं येतं, बरोबर आहे का? आणि मुंगी म्हटल्यानंतर काय येतं? मुंगी या पदाचा वाच्य असणारा 6 पायाचा छोटासा किडा, ती वृत्ती त्या ठिकाणी त्या याला पदार्थ म्हणतो ना, पद आणि अर्थ याचा संबंध असतो. नाही तर कोणतंही पद उतरलं कशाचंही ज्ञान होईल? ज्या पदाची वृत्ती ज्या अर्थात असते त्या पदाने त्याचं ज्ञान होतं. हत्ती म्हटलं की आपल्या पुढे हत्ती, मुंगी म्हटलं की मुंगी, घट म्हटलं की घट पद तोंडात राहतं आणि खापराचं गाडगं पुढे असतं. घट या पदाची वृत्ती याच्यात असते. घट पद उच्चारलं की आपल्याला त्या घटाची प्रतीती येत असते. तशी गोष्ट आहे. प्रत्येक संतांचं नाव घेतलं, भगवंताचं नाव घेतलं, विष्णू म्हटल्यावर डोळ्यापुढे काय येतं? भगवान शंकराचं नाव घेतलं तर डोळ्यापुढे काय येतं? भगवान कृष्णाचं नाव घेतलं तर डोळ्यापुढे काय येतं? रामाचं नाव घेतलं डोळ्यापुढे काय येतं? भगवान विष्णू म्हटल्याबरोबर सशंक चक्रम सकिरीट कुंडलम सफेत वसरम सरुषैरेक्षणम सहार वक्षस्थलकौस्वश्रियम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम. 4 हात, शंख, चक्र, गदा, मुकुट वगैरे वगैरे विष्णूचं नाव घेतल्याबरोबर सगळं डोळ्यापुढे येतं की रे? सगळं डोळ्यापुढे येतं. भगवान शंकराचं नाव घ्या बरं, मग काय येतं डोळ्यापुढे? शंखचक्र येतं का? नाही, मग त्रिशूळ, डमरू, व्याघ्रांबर, भस्माचे पट्टे, नाग, अमकं तमकं. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. भगवान शंकराचं नाव घेतलं की सगळे अलंकार तुमच्या डोळ्यापुढे येतात. आणि भगवान कृष्णाचं नाव घेतलं काय येतं?
मग काय येतं डोळ्यापुढे? मग काय त्रिशूळ, डमरू, व्याघ्रंभर हे असं येतं का? काय येतं डोळ्यापुढे? ते लय अवघडते. ते काय बोलायचं काही काम नाही. ते दिडका पाय, बासरी वगैरे सगळे येतं. वंशी भूषित करा नवनीर दाभा पीतांबरा धरुण बिंब फला धरोटात पूर्णेंदू सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्व न जाने. त्रिभंगी देवडा ठाण मांडून या माय, दिडका पाय, बासुरी, अलंकार, वनमाला वगैरे वगैरे वगैरे, पिवळा पितांबर आपल्या डोळ्यापुढे येतो. भगवान विष्णूचं नाव घेतल्यावर काय येतं त्याप्रमाणे भगवान शंकराचं नाव घेतल्यावर काय डोळ्यापुढे उभं राहतं, भगवान कृष्णाचं नाव घेतल्यावर काय डोळ्यापुढे उभं राहतं, आणि भगवान रामचंद्राचं नाव घेतल्यावर काय डोळ्यापुढे येतं? त्रिशूळ डमरू येतो का? राजा महाराज काय येतं डोळ्यापुढे? मग काय सशंख चक्र येतं का? बासरी येते का? मग नाही 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 नाही, हे दुसराच कार्यक्रम आहे. ह्यो कार्यक्रमच दुसरा आहे तो. तिथं काही नाही, एकच गोष्ट आहे. श्री रामचंद्र कृपालु भजो मन हरण भव भाई दारुणम नव कैंज लोचन कैंज मुख कर कैंज पद कैंजारुणम कंदर्प अगमित अमित छबिनव नील नीरद सुंदरम पटपीत मानव तडित रुचि नौमि जनक सुतावरम. अरे वा, तयारी रे. हा, हे आपल्या वारकरीतलं नाही. हे येडे हे कोणला वाजवता येत नाही. कोणता ठेका रे? हा, रूपक घोषर. त्याचा चेहरा भोळा दिसतो, पण सगळा गाव गोळा करणार आहे. चेहरा भोळा आणि गाव केला गोळा. पोषक भोळा, अंगी नाना कळा. मस्त, मला खुश केलं बघलं. मस्त केलं काय. श्री रामचंद्र अत्यंत शीतल शांत मूर्ती, एक पाय पुढे एक पाय मागे, हातात धनुष्यबाण, भक्ताच्या संरक्षणाकरता, दुष्टाच्या निर्दाणाकरता भगवंताची शांत शीतल मूर्ती डोळ्यापुढे येते. जाऊ दे, मी हे उगाच तुम्हाला सांगितलं की उदाहरण सांगितलंय. जसे देवतेचे नाव घेतले की डोळ्यापुढे हे येतं, तसं ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घेतलं की डोळ्यापुढे ज्ञानाची मूर्ती येते. बरं आहे का नाही? तुकारामाचं नाव घेतलं की जाळून संसार भैसुर अंगणी नाही माझे मनी माणूसते. विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. आजही तुम्ही देऊत गेलं तर वैराग्याची प्रतीती येते बाबा. तिथं काही नाही, रंगरंगोटी नाही, कुत्रे झोपलेले तिथं. ते वैराग्य भांडाऱ्या डोंगरावर जा की देऊमध्ये जा, ते वैराग्य मूर्तिमंत अजून तिथं पाठी लागलेलं दिसतं आपल्याला. तुकोबारायांचं नाव घेतलं रे घेतलं की डोळ्यापुढे वैराग्याची मूर्ती येते. आणि आपल्याकडे नाथ महाराजांचं नाव घेत असताना शांती ब्रह्म म्हणूनच आपण उच्चारतो. आणि नामदेवरायाचं नाव घेताना मग काय येतं? माऊलींची मूर्ती, माऊलींचं नाव घेतलं का ज्ञान, तुकोबारायांचं नाव घेतलं का वैराग्य, नाथांचं नाव घेतलं की शांती, आणि नामदेव महाराजांचं नाव घेतल्यावर काय येतं? मग काय आलं पाहिजे ना? आता ते उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. काय? भक्तीचं येते. किती भक्ती रुसलासे नामा गरुड पारावरी, आणि पितांबर धारे बोलावी तो. कठीण. भगवंताचं नामदेवरायावरती एवढं प्रेम, महाराज त्या प्रेमाला रुसलाशी नामा गरुड पारावरी पित्तंबार नामदेव महाराज पुढे गरुड पार होता पूर्वीच्या कालामध्ये. रुसला नामान पित्तंबर, भगवान आतून म्हणजे नामा इकडे, अरे तुला ऊन लागतं नाही, तुला जर नाही तिकडे आला तर मग पित्तंबर छाया धरीन तुझवरी.
आणि पितांबर छाया धरीन तुझवरी आणि तुझं क्षण भरी न विसरले. काय प्रेम आहे महाराज, काय प्रेम आहे देवा. आम्हाला एखाद्या क्षणाचं स्वप्न तरी पडू दे राव, तेवढं पडत नाही. आता काय आपलं पुण्य कमी पडतं. जाऊ द्या. मुद्दा असा आहे, नामदेव महाराज म्हणजे प्रेम मूर्ती. नामदेव महाराज हे भगवंताचे अत्यंत लढिवाळ भक्त. मग इतर भक्तावरती प्रेम नव्हतं का? होतं. माऊलीवर प्रेम नव्हतं का? सगळ्यावर प्रेम असतं. एका आईला जर 5-7 मुलं असली तर आईचं प्रेम सगळ्यावरती असतंच. पण तरी पण जास्त प्रेम कोणावरती असतं? कोणाला 7 मुलं ते सांगा बरं, ते मग ते सांगतील. 7 मुलाचं काही मला नाही वाटत होतं इथं कोणी असेल म्हणून. अरे आमच्या लहानपणी या बाईला 12 मुलं व्हायचे. आमच्या गावात 12 मुलाच्या, एका बाईला 14 मुलं आहेत. माझेच मित्र आहेत माझ्या वयाची, एका बाईला 12 आहेत. आजच्या पोरी म्हणते आणि बाबाचं डोकं फिरलं काय 12 मुलं, सगळ्या घरात 12 नाही. आता सगळ्याला काय, सगळा दुष्काळ त्याच्या आयला. दुष्काळात आले जन्माला भाडे तुम्ही. आमच्या काळात काय बरकता. एका आईला 5-5, 10-10 पोरं. एका बाईच्या डोक्यात वा म्हणलं का 1500 वा. कोणत्या घरात गेले रे गेले कमीत कमी 1,500-2 हजार ढेकणं. गोधडे ते ढेकणं, बाजाला ढेकणं, कमराला ढेकणं, कुणीकडे ढेकणं, कुणीकडे वाच. काय बरकत. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात पलीकडची बरकता म्हणजे राम 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 राम. प्रत्येकाच्या नाकाला भरपूर शेंबूड. काय शेंबडाचा दुष्काळ पडलाय. पुढं गेलंय ते. एका काट्याच्या नाकाला शेंबूड नाही राव. काय आमच्या शेंबडाची व्हरायटी सांगायची तुम्हाला. काय काहींचा पिवळा धमूक, काहींचा हिरवा हिरवा गार, काहींचा अतिशय पातळ. आणि कधी रुमाल जन्मालाच नव्हता आला. पुसाय बिसायचा विशेष नाही. खाली पडलं का नुसतं एकासारखी एक वर एक फुर्र सुरू. शाळेत कुठं बी नुसतं फुर्र. रुमाल कशाचं काय नाही. ती शेंबूड पुसायची प्रक्रियाची इकून सुरू करायचं असं. इथून तुटून गेलं का मग इकून सुरू करायचं. इथूनही तुटून गेलं का खाली सुरू करायचं. खाली तुटून गेलं का गळ्यात पट्टी, दोन्हीकडून 2 भाया तुटलेल्या. आंगड म्हणायचं त्याला. एकदा अशिवून अंगात घातलं का त्याला जन्म ठेपच. एकमेव आदित्यम ब्रह्म. त्या आईला 7-7, 8-8 काटे कोणाकोणाचं धुईन तिला डोकं विचारायला नव्हती वेळ तिला. अशी त्या काळातली बरकथा होती. चल जाऊ द्या. कशाला सांगितलं तुम्हाला हे. मग बाईला किती मुलं असले तरी प्रेम सगळ्यावर सारखं असतं. पण मला एक गोष्ट सांगा, ती म्हातारी कोणत्या मुलात राहते? धाकट्यात का राहते? मला याचं काही गणित कळालं नाही अजून. ती धाकटी सून खट्याळ असली तरी म्हातारी तिच्यातच मरती. थोरल्या सोडणी किती जीव लावा तिला, ती काय तिकडं जात नाही. त्या धाकटीत का राहते मला त्याचं गणित काही समजलेलं नाही. मला नाही 7 पोरं ना धडमीने कोणाचा धाकटा असं तो भाग. मग नामदेवराय भगवंताला सगळे लेकरं सारखे होते. पण नामदेवराय धाकटे नव्हते, ज्येष्ठ होते. तरी प्रेम होतं. अपवाद असतो. मी माझ्या आईला मोठा आहे तरी माझ्या आईचं प्रेम होतं. मारत होतो म्हणून बाकीच्या नव्हतं का असं होतं. पण चला असं होतो भाग, असा भाग आहे. म्हणून नामदेवरावती अत्यंत लढिवाळ प्रेम होतं. आणि लढिवाळ प्रेम प्रगट करायची प्रत्येक हिची वेगळी गोष्ट असते. मित्राचं प्रेम वेगळं प्रगट होतं. नवरा बायकोचं प्रेम वेगळं प्रगट होतं. गुरु शिष्यांचं प्रेम प्रगट होण्याची प्रक्रिया वेगळी असते. आणि मालकाची आणि स्वामीची हे प्रेम प्रगट करायची वेगळी प्रक्रिया असते. असं आहे. गुरु शिष्यांचं प्रेम प्रगट होतं. कसं होतं ते? जेव्हा एखाद्या शिष्याने गुरूंना प्रश्न विचारावा असा आणि असा गुरु ताणून धरावा का त्याचा पार चेहरा लाल बबूल झाला पाहिजे. आणि मग त्याला वाटतं अरे काय अधिकारी काय शंका केली त्यांनी. मग त्याचं ते प्रेम प्रगट झालं असं म्हणतो. तत्वेद्य प्रणिपातेन परिप्रश्नेनं. अशा ठिकाणी त्यांचं प्रेम प्रगट होत असतं त्या झागड्यामध्ये. असं आहे. आणि मित्राचं प्रेम प्रगट झालं. ते कशात प्रेम होतं मग ती प्रक्रिया थोडीशी अवघड आहे. पण मी सांगतो तुम्हाला. मित्राचं प्रेम. हे तुकाराम बैस ना जा जेवण. तू नको तुझी वहिनी द्यायला बैस पुढे जा ना आला तुझी. आता हे आपल्याला पटणारच नाही. पण तुझ्याला आणि माझ्याला केलं तरच ते मित्रत्वाचं नातं प्रगट होतं. आहो बस आहो या हो असं म्हणलं ती त्याला काय मित्र म्हणतात का त्याला? नाही. मित्राचं प्रेम प्रगट करण्याची प्रक्रियाच वेगळी असते.
गुरु शिष्याचं प्रेम प्रगट करायची प्रक्रियाच वेगळी असते. देवभक्ताचं प्रेम प्रगट करायची प्रक्रियाच वेगळी असते. आता नवरा बायकोचं प्रेम कसं प्रगट होतं, ना मला बायको ना मी कोणाचं पाहिलं, पण आम्हाला कीर्तनकाला सगळे आखली असतात, त्याच्यामुळे तर आम्हाला सगळ्याला सांगता येत असतं. नवरा बायकोचं प्रेम प्रगट होतं म्हणजे कसं, जेव्हा नवरा बायकोचं कडकावडकी भांडण सुरू झालं की समजायचं लोकाला वाटवं आता हे काय घटस्फोट घेते, एवढं कसं काय चाललंय, पण नाही फक्त दिवस माणूसच भांडण केला. सकाळ संध्याकाळी ते भांडण मिटतं आणि मग ते काय एक प्रेम प्रगट करायची प्रक्रिया. आणि म्हणून नवरा बायकोत भांडण झालं पाहिजे म्हणजे किती झालं, तुटून एवढं नाही झालं पाहिजे. जर भांडण झाले तर त्या संसाराला रुची नसते. प्लेन जीवन रसरशीत जागावं, माणसाने प्रपंच रसरशीत करावं, रसिक जीवन जगा ना. मुरदाडासारखं का जीव, अरे म्हातारे जरी झाले ना, आपलं काल लग्न झालं या पद्धतीने बायकोची टिंगल टवळी करावी, ती नवऱ्याची टिंगल, आनंदाची गोष्ट कशी आहे, त्याला रसरशीत जीवन असं म्हणतात. रसरशीत जीवन जागावं. धुरकटसारखं हे त्याला बोलणं ते त्याला बोलणं, असेच काय बायको नवरी झाला का सोय का, पोरं जेवले का, मग तू जेवले का, मला जेवण वाटते का, आता अशाने काय प्रिय. अरे हे काय मग करते गेली. ते शिकलेले माणसं एवढे क्लासिकल असतात, तुम्हाला सांगतो ती माशी तुटून देत नाही तोंडावरची. हा काय मारतात एवढं तोंड उचकी देत. अरे मोठ्याने हाक मार बी आहे होईल भल्या माणसा. हो का जाऊ द्या, काय नवरा बायकोचं काढलं. मुद्दा असा आहे, प्रेम प्रगट करायची प्रक्रिया वेगळी असते. तसं नामदेवावरती भगवंतांनी प्रेम प्रगट केलं आणि जनाबाईने त्याचं छोटंसं चरित्र लिहिलं आहे. लढिवाळ प्रेम कसं प्रगट होतं हे तुम्हाला सांगणार आहे मी. विढाल विढाल हो, नामदेवावर प्रेम प्रगट करायचं, पण कसं करू. भगवंतांनी एक लीला रचली. विप्रवेशे ऋषिकेशे, भगवंतानी एक ब्राह्मणाचं रूप धारण केलं. असं आहे, विप्रवेशे ऋषिकेशे आषाढी एकादशी विप्रवेशे ऋषिकेशे. आषाढी एकादशीला भगवंतानी एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं, पण ब्राह्मण काय साधा नव्हता, मग अत्यंत म्हातारा. थोडंसं कमी करायचं माग घे, त्याला माझ्या तोंडात जात आहे ती कोरडा व्हायला लागला, असं थोडंसं माग घे, नाही तर कमी कर. असं ब्राह्मणाचं रूप धारण केलं. जख्ख ब्राह्मण, डोकं भूमीकडे गेलं, हातामध्ये काठी घेतलेली, पार असं मरकुडं शिरी झालं, हातात झोळी घेतली आणि नामदेवाच्या दारामध्ये गेले. बुवा आपल्या दारात ब्राह्मण आलाय, काय भिक्षा वाढा. नमोनी ब्राह्मण म्हणे मज द्यावी अन्न. झालं. आता असं तिथं गेल्यानंतर भिक्षा मागायची म्हणते. आषाढी एकादशी विप्रवेशी ऋषिकेशी घेतली, झोळी घेतली, नामदेवाच्या दारात गेले. नमोनी ब्राह्मण म्हणे मज द्यावी अन्न. आता नामदेवराला एवढी पंचायत पडली, आषाढी एकादशी आहे, पंढरीसारखं क्षेत्र आहे आणि ब्राह्मण म्हणतोय आणि अन्न मागतोय. अरे काय मोठी पंचायतच आहे. नामदेवराला काय बोलू वाटलं, पण शेवटी जीभ रेटकून बोलले. ते म्हणले, अहो भटजी बुवा सगळी गोष्ट करे, नामा म्हणे एकादशी इच्छित घ्यावे फराळाचे. हे वारकऱ्याचं घर आहे, येथे तुम्हाला अन्न मिळणार नाही, पाहिजे तर थोडंफार फराळाचं मिळेल. ब्राह्मण म्हटला, मला फराळाचं नाही, मला अन्नच पाहिजे. नामदेव महाराज म्हटले, हे वारकऱ्याचं घर आहे, वारकऱ्याच्या घरी कुत्र्याला सुद्धा एकादशी असते. कोणाला असते? कुत्र्याला सुद्धा एकादशी असते, पण बहुतेकांच्या घरी कुत्र्यालाही एकादशी नसते. वारकऱ्याच्या घरात कुत्र्यालाही एकादशी असते, काहींच्या घरात कुत्र्यालाही एकादशी नसते. इथं तुम्हाला फराळाचं मिळेल, पण ब्राह्मण आटीला पेटला. ब्राह्मण म्हटला, नको, अन्ना वाचूनी आचा, मज नको रे सर्वथा, अन्नच पाहिजे. नामदेव महाराज म्हणले, अन्न मिळणार नाही. म्हातारा काय अन्न घेतल्याशिवाय राहीना, आणि नामदेव महाराज काय अन्न वाढायला तयार नाहीत. आणि मग काय विचारता महाराज, संघर्ष, वय झालेलं,
डोकं बोडखं, गादी कटिंग केली, चमचमीत गोटा, ऊन लागलं, तो आली म्हाताऱ्याला आणि चाललाय संघर्ष. ते म्हणतो अन्न पाहिजे, नाही म्हणतो अन्न नाही. असं करता करता महाराज म्हाताऱ्याला आली तो, आणि जे पटकन पडलं तसंच मेलं. आता हातापायाची भेंगडी, विप्रे घातली मुरकुंडी, जीव सोडी चक्र पाणी म्हणे नाम याच्या जणी. मेला ना म्हातारा. आता काय तुम्ही, आता म्हातारा मेल्यावरती आणि वारकऱ्याच्या दारात मेल्यावरती राम 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 राम. एक तर ते गाव ब्राह्मणाचं, आणि त्याच्यात वारकऱ्याच्या दारात याशी भानगड झाली होती. तर नामदेवराला कोणी सोडीन का? काय महाराज नामदेवराची झडती जेव्हा लोक त्याचं बुवा म्हणतो चांगला आणि भजन करतो, आणि ब्राह्मण मारला. नामदेवरा म्हणले देवा काय आपत आली मला या आषाढीच्या दिवशी. अरे मी त्याला काही नाही म्हणून, फक्त अन्न नाही एवढंच म्हटलं तर मी असं वारकरी कोण काय महाराज चुकाव गाड्या. लोक आकडा लावून तयारच आहेत. एखादा महाराज नुसतं हॉटेलमध्ये जाऊन चहा, महाराज आणि तुम्ही हॉटेलमध्ये चहा, आज काय खरं नाही बुवा, आता कलियुग चालला आता बुवा. अरे पण तुम्हाला काय सगळा पासपोर्ट दिला काय बरं, सगळी हॉटेल उलथे बाल ते करायला. काही सापडायचा उशीरच बुवाचा. जे लोक जमले नामदेवराला बोलायला लागले, पण करणार काय आता. घडलेली घटना, प्रेत उचललं पाहिजे, चाळलं तर पाहिजे, पण उचलायचं कोणी. ते ब्राह्मण कोणाच्या ओळखीचं नाही, उचलायचं कोणी. पण अशावेळी लोक फार तयार असतात. काही स्पेशल असतात माणसं, काही लग्न जमवणारी, काही लग्न मोडणारी, काही नांदून लावायचे, काही नांदूनच द्यायचे. स्पेशल मंडळ असतात अशी. तसे काही प्रेत बांधायचे. आले ना इतके मुक्या चालू करतात, लाकडं सुतुळी पेंढ्या आमकं तमकं, एक शब्द नाही बोलत कोणी. तिथं काय असं नसतं, ते स्पेशलच असतं. आले का हा लोक जमले, ताटी बांधली, ब्राह्मणाचं प्रेत त्याच्यावर ठेवलं, झालं उचलले, विप्र बोलविले वेगे, आणि प्रेत नेले चंद्रभागेत. प्रेत गेलं चंद्रभागेत. नामदेवराच्या डोक्यात एकच चिंता, हे झालं कसं. मी तर काहीच नाही केलं, पण केवढी आपत माझ्यावर आली. झालं गेलं मोठे रचोनी सरण, आत निजविला ब्राह्मण. इथपर्यंत सगळी गोष्ट खरी झाली, पण पेटवायचा कोणी. आता आपल्यात पद्धती भाऊ, घरातल्याच माणसाने पेटवायचात. ते एक महाराज अजून परंपरा बरी सुरू नाही झाली एखाद्या महाराजाच्या हाताने, नाही तर एखाद्या मंत्र्याच्या हाताने जर म्हटलं तर मिळालं. मग प्रेत 3-4 तास तसेच येतेच साहेब, आलेच साहेब. ते घरातलेच माणसं पेटवतात, ते चांगलं आहे. पण आता कोणाच्या घरातला येतो, कोणाचं ओळखीतच नाही. पेटवायचं कोणी, कसं काय भानगड्यात. मग शेवटी नामदेवराच्या दारात त्यामुळे नामदेवराच्या हातात ते अग्नी घ्यावा लागला. नामदेवराने पेटवला. मग ते मोठे रचुनी सरण, आत निजविला ब्राह्मण. आणि मग ते नामदेवरांनी पेटवलं सरण. पण मग धडा सरण पेटलं. तो ब्राह्मण निवांत थंड. कुठपर्यंत, जोपर्यंत अंगाला अग्नी लागत नाही तोपर्यंत. आणि अंगाला अग्नी लागल्यावरती जेव्हा ब्राह्मणाने आतून उडी मारली म्हणता, हा 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 काय झालं सर. मग त्या लोकांचं, तुम्ही एखाद्याच्या मौतीला गेले आणि ते एखाद्या प्रेताने जर आतून उडी मारली तर लोक भो 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 हा राहील का कोणी तिथं. तसं जे ब्राह्मणाने उडी मारली महाराज, भू 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 भूत 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 करून दाना 3 माणसं, कोणीच शिल्लक नाही राहिलं. एकटे नामदेवरात उभे राहिले. आणि उभे राहिल्यानंतर पण भगवान आतून प्रगट झाले. तेव्हा असे नाही आले, निजरूपी प्रगटला. आणि नामा म्हणे म्या वंदिला, म्हणजे शंख चक्र गदे सहित भगवान अशी प्रगट झाल्यावरती मग काय विचारता महाराज. नामदेवराच्या तडक्यात सापडल्यावर नामदेवरा म्हटले, अरे काय लाज लज्जा तुला. अरे खादल्या पिदल्याचा धरीबा गुमान, एवढा बेमान झाला शिका. रोज माझं दूध पितो, माझ्या घरी अन्न खातो, मी तुझं भजन करतो, रोज एकत्र गप्पा चप्पा मारतो, आणि तू माझी अशी चव घातली. एखादं मग तुला हे करायचंच होतं, मला आधी सूचना द्यायची. तुला एखादा मिस कॉल द्यावा ना, का मी असं काही करणार आहे. एखादा फोन करून सांगावं मला असं काय तू हे का केलं म्हटल्यानंतर भगवान शांत हा दांत उपरती तितिक्षु. 1 नाही 2 नाही. नामदेवरा पुढे गेले. महाराज एखादा नवरा एखाद्या बाईच्या तावडीत सापडावं, सोलूनच काढायचं राहतीभूती अशी. असा नामदेवराला तर फक्त तावडीत सापडला. काय विचारता, फार उलटी पालटी.
काय तिची लाजन लज्जान माझी सगळी चव घातीन, का केलं आमकं तमकं. शेवटी भगवान बोलले, हे का केलं? भगवान म्हणले, नामा काही नाही, हे माझं लढिवाळ प्रेम प्रगट करण्याकरता केलं. नाथ महाराज म्हणतात, लढिवाळ विठ्ठल चरणी हाय, लढिवाळ विठ्ठल चरणी, लढिवाळ विठ्ठल चरणी, लढिवाळ विठ्ठल चरणी. एका जनार्दनी नमन 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 कलियुगी दाना नामदेव मनरी, कलियुगी दाना नामदेव मनरी, कलियुगी कलियुगी दाना नामदेव मनरी. लढिवाळ नामा विठ्ठल चरणी, एका जनार्दनी एका जनार्दनी नमन त्याते. असे हे नामदेवराय अत्यंत एवढं का सांगितलं? नामदेवराय भगवंताचे अत्यंत लढिवाळ भक्त होते. आणि ते नामदेवराय आपल्याला म्हणतात, बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले. बोलू ऐसे बोल, ऐसे शब्द हा व्यावर्तक आहे. इतर सर्व शब्दाची व्यावृत्ती केली. कोणत्या शब्दाची व्यावृत्ती केली? माणसाने कसं बोलावं आणि कसं बोलू नये. कसं बोलू नये, औषधापेक्षा पथ्याचं महत्त्व जास्त असतं. माणसाला औषधाचं महत्त्व वाटतं, पण पथ्याचं महत्त्व वाटत नाही. तसं परमार्थाचं महत्त्व जास्त. औषधाचं महत्त्व किती? 80%. औषधाचं महत्त्व किती? 20%. आणि पथ्याचं महत्त्व किती? 80%. तसं परमार्थाचं महत्त्व किती? 20%. आणि आचरणाचं महत्त्व किती? 80%. आचरणाला महत्त्व राहतं, परमार्थ बोलण्याला महत्त्व नसतं. परमार्थाचं महत्त्व 20%त घाला, पण प्रत्यक्ष करणं, नामस्मरण गठोडभर सांगतो, तो एकदा घेत नाही, मग काय उपयोग आहे त्याचा? हो ना, आचरणाला महत्त्व राहतं. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात, असं बोला. कसं बोला? घरचं तोंड आहे म्हणून काही बोलू नये. ज्या बोलण्यामध्ये आपल्या वाणीने पाप निर्माण होईल असं बोलू नये. पुण्य निर्माण होईल असं बोलावं. संत भेटतील असं बोलावं. काय भगवान प्रसन्न होईल असं बोलावं. प्रेम उत्पन्न होईल असं बोलावं. ज्या वाणीने प्रेम उत्पन्न होतं त्याच वाणीने भांडण पण उत्पन्न होतं. यथा वाचया कलहो उद्भवती तथा वाचया अनुरागोपी उद्भवती. आणि म्हणून असं बोला आणि असं बोलू नका. कसं बोला हे तुम्हाला सांगतो. कसं बोलू नका हे थोडक्यात सांगतो. शास्त्र म्हणतं वर्मभेदक बोलू नये, मर्मभेदक बोलू नये, परुषनाम कठोर बोलू नये, पैशून्य असत्य बोलू नये, पैशून्य चाडेसुगडीचं बोलू नये आणि असंबद्ध बोलू नये. किती सांगितले? 6. मर्मभेदक किंवा वर्मभेदक. वर्म वेगळं, मर्म वेगळं. मर्म असलेल्या दोषाचं प्रगटीकरण करणं याला मर्माचा छेद म्हणतात. आणि वर्म याचा अर्थ अदोषशु दोषारोपणम, नसलेला दोष लावणं याला वर्मी लागत असेल. वर्म असं आणि मर्म असं. मर्माचं भेदन करणार कोणताही मनुष्य, यातून देव पण सुटत नाही. सगळ्यांचे दोष असतात, फक्त दोघाकडे दोष नसतात. एक ब्रह्म निर्गुण निराकार निर्दोषम ही समम ब्रह्म, आणि दुसरे निर्दोष कोण असतात? फक्त संत. यातून भगवान पण सुटत नाहीत. शंख चक्र गदा घेऊन रोज लोकांचे डोके फोडितो म्हटल्यावरती हजारांना मारितो. तुला निर्दोष कसं काय म्हणावं?
तिने काय तुझं खाल्लंय पण मार का याला याच्या भक्तांना त्रास व्हायला लागला म्हणून लोकांचे जीव घेतोय हा असं आहे. आता ते गरजेचं नंतर तुम्हाला सांगता येईल. पण याचा अर्थ दोष म्हटलं की प्रत्येक व्यक्तीकडे अरे दोष होतो. किती दोषा देव परिहार गुणदोष मुळेली अंतर. तुकाराम देवा मी चांडाळ चांडाळ. आपल्याकडे दोष असतातच. म्हणजे याचा आता कुठे प्रगट करणार का तुम्ही? कोणाचाही दोष तुम्हाला माहिती असलो कुठे प्रगट करणार का? जर तो दोष प्रगट केला त्या माणसाचा अंतकरण दुखवतं आणि भगवान प्रसन्न होण्याच्या ऐवजी तो रुष्ट होतो. आपल्याला पाप लागतं व त्याला वर्म असं म्हणतात. त्याला मर्म असं म्हणतात. त्या मर्माचा छेद केला. माहिती असलं तरी तसं बोलू नये. आणि तसं बोललं त्याला मग त्याचं काय होतं ते त्याच्या मर्माचा भेद होतो ना. तो काय काय ते म्हणजे मर्म वेगळं वर्माचं वेगळं होतं. मर्माचा भेद होत असतो माहिती असून. त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. विठाल 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 दुर्योधन राजा होता आणि विदुर काका सभेत आले का दुर्योधन म्हणायचा या दाशीपुत्र. आता दाशीपुत्र कोणाला माहित नव्हता? विदुर दाशीपुत्र प्रसिद्धो तयाशी आवडला गोविंदो. तो वैष्णवा माझे अतिशय प्रसिद्धो आणि कैचिनी निंदू म्हणावा तो. मस्त तो सगळं होतं. पण दुर्योधन तसं म्हणायचा आणि त्याला काकाला खूप वाईट वाटायचं. त्यांचा चेहरा पडायचा. पण करणार काय या धटिंगांना पुढे. आता राशी असं राजा बोलले तिथं काय. आणि मग एके दिवशी तो रोज आला का म्हणजे या दाशी पुत्र. आता काय करावं हे. बार 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 एक दिवस भगवान त्या सभेत आले होते आणि त्यांच्या ती गोष्ट लक्षात आली. ते म्हणले काका काहो काय झालं? काय नाही देवा तुम्हाला सांगण्यासारखं नाही. मला सांगा काय झालं. नाही नाही म्हणे काय नाही. हो दुर्योधन मला रोज असं म्हणतो आलो का ह्या दाशी पुत्र. असं का? मला लवकर सांगायचं म्हटले तुम्ही. त्यात तुम्हाला माहीत काय कशाला देवा काय म्हणता. नाही तुम्ही काय नका म्हणू. बरं मग काय नाही. पुढच्या वेळी ते आलं ते तुम्ही आले आणि त्यांनी म्हटलं का नाही या दाशी पुत्र. नुसतं व्हायचं आलो का त्याच्या पुत्रा. देवा असं कसं काय तो राजा तुम्हाला काय करायचं पण आलो का त्याच्या पुत्रा. मग दुर्योधन गाद्याचा पुत्र आहे तुम्हाला माहिती आहे का? कोणला दुर्योधन गाद्याचा पुत्र कसा आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही हे मला फक्त एकट्याला माहिती आहे. दुर्योधन गाद्याचा पुत्र कसा आहे. 4 माणसं सांगायसारखं नाही. पण तुम्ही म्हणलं तर मी सांगतो. सांगू का? सांगा. बरं नको जाऊ द्या सोडून. का सांगू? हां बरं सांगूनच टाकतो आता. बरं जाऊ द्या नको आता सांगतो. नाही आता एवढं सांगूनच टाकतो. अरे फार अवघड नाही ते. काय होतं त्या गांधारीची पत्रिका अशी लग्न पत्रिका अशी होती. तिचं पहिलं मंगल म्हटलं का बोल होती. तिचा नवरा मरणार होता आणि ती रंडकी होणार होती. तिच्या संग कोणी लग्न नव्हतं करीत ते. पण मग एका भटजीबॉनी डोकं चालवलं. तो म्हणला आपण हिचं पहिलं लग्न गाढवाशी लावू म्हणला. आणि ते गाढव मेलं का? तसंच केलं. तिचं लग्न पहिलं गाढवाशी लागलं. गाढव मेलं. बाजूला उडून काढलं आणि मग हरिभक्तपारायण पुढं सरकून दिले तांदळी. हरिभक्तपारायण नव्हते ते. आणि म्हणून त्यांनी गांधारी पत्करली होती ती. तर ते असं होतं. हे भगवंताला माहिती होतं. ते दुर्योधनाला माहिती होतं. सगळ्यात ती घरातली गोष्ट माहिती होती. पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळी विदुर काकाची स्वारी आली आल्याबरोबर ती यांनी हा म्हटलाच ह्या दाशी पुत्र. तिकून विदुर काका म्हणजे आलो का त्याच्या पुत्रा. दुर्योधनाने खालीच पाहिलं महाराज. याला म्हणतात मर्माचा भेद. विढाल विढाल हे दुर्योधन असा खिजवणारा 1 नंबरचा मर्माचा भेद करणारा महाराज. त्या द्रौपदीला म्हणायचा वहिनी आज कोणाची पाळी हे. तिला इतकं वाईट वाटायचं. रोज 4 आसू ढाळायची. आणि मग एक ती गोष्ट भगवंताच्या लक्षात आली. काय झालं द्रौपदी? काय नाही देवा काय सांगू. दादा ह्यो मला रोज असंच म्हणतो. कधी ज्यावेळी मी भेटेल त्यावेळी वहिनी आज कोणाची पाळी. अगं मग लवकर सांगायचं ना. तू कधी तू माझं मनात ठेवली मला काय कळलं. आता कुठं त्याच्या नादी लागतात. जाऊ द्या सोडून. नाही तू आता म्हणले का आज कोणाची पाळी. फक्त एवढं म्हणायचं काय भाऊजी आज शेषाची पाळी. ते तुला काय करायचं फक्त एवढं म्हणे. आता हे द्रौपदीला नव्हतं माहिती. पण ती शेषाची पाळी त्या दुर्योधनाला माहिती होती. ती त्याच्या आशीवर मी बसणार होती. तुम्हाला सांगतो त्याच्या मर्माचा भेद करणार होती ती.
काय झालं तर त्या दुर्योधनाची बायको तिचं नाव भानुमती आणि ती एका ऋषीकडे गेलती आणि ती सांगायची मला अशी काही वल्ली दे मी माझ्या नवऱ्याच्या डोक्याला चोळी का तू आयुष्यभर मी बैस म्हटलं का बैस उठ म्हटलं का उठ बैस उठ डबल दिलं का चाल सुट असं करायचं म्हणले तेव्हा चालेल म्हणला. मग त्यांनी ती महावल्ली तयार केली अभिमंत्रित केली आणि दिली तिला. झालं तिला डोक्याला चोळायची होती दुर्योधनाच्या. तो बिचारा झोपला आणि डोक्याला चोळायला ती वाटी ठेवली तिथं. काय तिचं दुर्दैव महाराज, त्याने असा हात केला आणि ती वाटी पडली पालथी पडीत पृथ्वीचा भेद केला. ती शेषा डोक्यावर गेली. शेष प्रसन्न झाला, वर आला, दुर्योधनाला बांधून टाकलं आणि त्याच्यासमोर त्या भानुमतीचा भोग घेतला होता. आणि हे भगवंताला माहिती होतं, त्याला माहिती होतं. आणि मग एके दिवशी तो म्हटला वहिनी आज कोणाची पाळी आहे. वहिनी म्हणली भाऊजी आज शेषाची पाळी म्हटल्यावरच्या खटकन चेहरा उतरला. याला काय म्हणतात ते वर्माचा भेद. वर्मी लागेल असं बोलू नये त्याने पाप होतं. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे वाणी खंडोनी राहावे चिंतनी खंडोनी राहावे चिंतनी खंडोनी राहावे चिंतनी तुका म्हणे वाणी खंडोनी राहावे चिंतनी खंडोनी राहावे चिंतनी खंडोनी राहावे तुका म्हणे वाणी खंडोनी राहावे चिंतनी खंडोनी राहावे चिंतनी खंडोनी राहावे चिंतनी खंडोनी राहावे चिंतनी खंडोनी तुका म्हणे वाणी खंडोनी राहावे चिंतनी. अशी वाणी बोलू नये, मर्मभेदक बोलू नये. तसं वर्मभेदक बोलू नये. एखाद्याच्या वर्मी लागतं ते दोष नसताना जर दोष लावला तर त्या माणसाला खूप त्रास होतो, त्याला वर्मी लागेल असं म्हणतात त्या आजारी. आता महाराज आले, या महाराज जेवण झालं का, दूध घेऊन आले का, अमकं तमकं. काय महाराज आज दारू पिऊन आले का. आता कसं काय बोलावं, त्याच्या वर्मी लागेल ना. अदोषशू एखादी खूप पतिव्रता बाई असते आणि काही धटिगण असतात, तिला काहीतरी खुनाखाना करून तिला चिडवतात बिचारा, ते वर्मी लागतं. अत्यंत पवित्र असणाऱ्या माणसाला तुम्ही असं काही बोलला तर त्याच्या वर्मी जाऊन लागतं. आणि ते वर्म काही सोपं नाही शब्द हा फार कठीण असतो. शब्दाची गोष्ट अशी असते, शब्द भल्यांना त्याच्या आयुष्यातून उठून लावतो. शब्द काय काय करतो हे आपण नेहमी ऐकतो. असं आहे, शब्द गोड बोलला तर काय होतं आणि शब्द वाईट बोलला तर काय होतं, अशी गोष्ट आहे. शब्दाची गोष्ट सर्व अंगात हाडं असतात, पण एका ठिकाणी हाड नसतं. कोणत्या ठिकाणी जिभेला हाड नसतं, पण ती दुसऱ्याचं मोडल्याशिवाय सोडित नाही. तुम्हाला सांगतो, तिला बिचारीला हाड नाही पण ती दुसऱ्याचं मोडल्याशिवाय काही सोडित नाही. एकदा दाताचं आणि जिभीचं भांडण झालं. दाता जिभीच भांडण झालं. दंत कहे जीभ को तो 32 38 तो अकेली माय एक बार तेढ़े चल तो 32 गिर जाए, एक बार चाव जाऊ तो फिर्यादी कहा जाए. असं आहे ते. दात म्हणले बाई नको वळवळ करू, आम्ही 32 जण आहेत. अगं आम्ही जर 32 जणांनी चावा घेतला, फिर्याद मांडायला तुला बोलता नाही याचं. तुकडे झाले काय बोलशील तू. दंत कहे जीभ को हम 32 तो अकेली माय. काय म्हणलं तो, एक बार चाव जावं तो फिर्यादी का. काय तर असंच होतंय सर. लिंक येतच नाही तोंडासमोर असून, पण चालायचं तो वयाचा दोष आहे तो. असं झालं. जीभ म्हणली झालं का तुमचं प्रवचन. ते म्हणले हा. जीभ म्हणली आता माझं एक वाक्य ऐका म्हणली. काय म्हणली. जीभ कहे दंत को तुम 32 मैं हूँ अकेली माय. मी एकटीच आहे पण एक बार तिडी चलू तू 32 गिर जाय. मी जर एक शब्द वाकडा बोलले तर तुझी 32 एका ठोक्यात पडेल.
दोन मित्राचं भांडण झालं असं कडकडतो म्हणला गप आहे म्हणला एका ठोक्यात 32 पाडीन. तो म्हणला गप म्हणला एका ठोक्यात 64 पाडीन. तो तिसरा आला मध्ये डोकं फिरलं का रे म्हणला मूर्ख तुझं. तो म्हणला एका ठोक्यात 32 पाडील त्याचं बरोबर आहे, पण तू म्हणला एका ठोक्यात 64 पाडील. ते तोंडात का 64 दात आहेत का असं काय का म्हणा. तो म्हणला हे मला माहिती म्हणला त्याच्या तोंडात 32 म्हणला, मग 64 पाडील म्हणला. हे मला पक्क माहिती होतं का ते हे बोलल्यानंतर तो सारखा 150 मध्ये येणार आहे. त्याचे 32 आणि तुझे 32 एका ठोक्यात 64 पाडील म्हणून शब्दाची गोष्ट अशी असते. मग महाभारत कशावर उभं राहिलं, एवढ्या एका शब्दावर उभं राहिलं. ज्या कार्यामध्ये त्या विश्वकर्म्याने कोणत्या वनामध्ये तिथं त्या पांडवांना मै सभा बांधून दिली. ती अत्यंत सुंदर होती, तिची घरभरणी होती. देशोदेशीचे राजे आले, दुर्योधनाला नेऊन ठेवलं आणि त्याच्या हातात धन दिलं वाटायला. त्याच्या हातात काय होतं ते दुप्पट धन व्हायचं ते. आणि त्याने ते पाहिलं ऐश्वर्याने त्याला तो खूप जळायला लागला तो दुर्योधन. अरे मी यांना हाकून दिलं तरी हे एवढे श्रीमंत एवढी सभा बांधलीच कशी काय. दिवस मावळा, सगळे राजे लोक निघून गेले. दुर्योधन तर तसं. मग ते मामासाहेब होते तिथं परमपूज्य कोण शकुनी मामा. भाषे बुवा चला दिवस मावळा. नाही मामा आज मुक्काम करायचा आणि मला ही सगळी सभा पाहायची. मामा म्हणले भाषे बुवा हे भाऊबंदांचं काम हे सगळं भाऊबंद म्हटलं की सगळं बंद असतं निघायचं कर. नाही मला थांबायचं. थांब म्हटले. थांबले आणि मग आता काय तिथं राजाची गोष्ट मार. सकाळी उठले सगळं अनेक उरकल्यानंतर दुर्योधन राजा चालले तिथे वैभव सांगते. सभा पाहायला निघाले मंत्री महामंत्री दुर्योधन 5 पांडव आणि बेचारी ही द्रौपदी बरोबर होती. त्या मैसभाने मैसुराने अशी गंमत केली होती तुम्हाला सांगतो. जिथं पाणी तिथं फरशी दिसायची आणि फरशी तिथं पाणी दिसायचं. चालला दुर्योधन चालला होती फरशी त्याला पाणी दिसलं त्याने असं पितांबर वर ओढून घेतला. लोक हसले. आता अजून पुढे गेला अक्षरशः होतं पाणी त्याला दिसली फरशी. गेलं का धपकन पडलं. पुन्हा लोक हसले. तिसऱ्या वेळी होय होतं दार पण त्याला हात लावला त्यांनी. तिथे लोक हसले. पण चौथ्या वेळी असा विचित्र प्रकार झाला महाराज. भिंत होती पण त्याला दार दिसलं आणि ते घुसायला लागलं. टपकन डोक्याला लागलं. एवढं टेंगुळ आलं मागं सरकलं आणि द्रौपदी एकच वाक्य बोलली काय अंधे का पुत्र अंधा. आता दुर्योधन आंधळा होता का. त्याचे भोकरासारखे डोळे होते पण आंधळा नसताना त्याला ती आंधळा म्हटली. आणि ते वाक्य दुर्योधनाच्या अंतकरणामध्ये बाणासारखं जाऊन खोचलं आणि इतकं त्याला त्याचा त्रास झाला. आणि त्या वाक्यापासून पुढे सगळा एवढा महाभारत निर्माण झाला. म्हणून त्याला काय ते वर्मी लागलं त्याच्यात. तो आंधळा नसताना त्याला आंधळा म्हटली त्याला ती वर्मी लागलं ते. म्हणून मर्मभेदक बोल नये पारुष वाणीने पारुषमर्तुंचैव पैशिनंचापि सर्वशा आणि असंबद्ध प्रलापस्य वाङ्मयश्चा चतुर्धम पारुषम. कठोर बोलू नये. कठोर थोडसा आवाज वाढवून बोलल्याच्या नंतर काय होतं काही होत नाही महाराज. एका दिंडीच्या 2 दिंड्या कशामुळे थोडासा आवाज वाढला. एका सप्तेचे 2 सप्ते आवाज वाढल्याचा परिणाम. मग एका चुलीच्या 2 चुली, एका सप्त्याचे 2 सप्ते, एका दिंडीच्या 2 दिंड्या आणि एका सोसायटीच्या 2 सोसायट्या. का फक्त आवाज वाढला. कठोर बोललं कोणला झेपत नाही. आणि म्हणून एकदा का कठोर बोलला का जावात जाव नाही, भावात भाव नाही, गावात गाव नाही, बुवात तर बुवा 100%च नाही. तुम्हाला सांगतो बुवा तर जमायचंच नाही. कठोर बोल नाही. माणूस बोलला तरी चालेल पण महिलांनी कठोर पंचमच्या वर कधी बाईने बोलू नये. कारण का ज्या घरामध्ये बाई कठोर बोलते त्या घरामध्ये 2 गोष्टी नाही राहत. तिथं संपत्ती राहत नाही म्हणजे लक्ष्मी राहत नाही आणि शांतता राहत नाही. ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. बाईने ठराविक आवाजात पण आता आपलं काय आपल्या बहुजन समाजातली शेतकऱ्याची गोष्ट तर वेगळीच. राम 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 राम. आता तर नाही एवढं थोडं पण आमच्या लहानपणी ती आई वठीवर राहायची. मुलाचं नाव तुकाराम ज्ञानेश्वर नाव तर गोड ठेवायची पण हाक म्हणजे तुकिया
तो त्याच्या बापालाही तसंच. हे ह्या कठोर वाणीने घरात लक्ष्मी राहत नसते. मग कठोर बोलणे. रावण एकदाच कठोर बोलला, तुम्हाला कथा नाही सांगत. एकदाच कठोर बोलला. विभीषणाला दिवस मावळायच्या टायमाला त्याच्या कोणाला दिवा लावायला कोण राहिला नाही. पारुषम अनृतम, खोटे कधी बोलू नये. खोटे बोलल्यानंतर काय होतं? मी काल गेलतो त्या पुष्करला. पुष्कर माहिती ना तुम्हाला? ते तीर्थ पुष्कर, तिथं ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. छोटंसे मंदिर ते. असं ते मूर्ती दिसत नाही नीटनीटकी, काय लोक ते दिसलं पण मी पाहिलं तर लांबून घेतलं दर्शन. ते एवढ्या सगळ्या जगात त्याचं फक्त तेवढंच मंदिर आहे. त्या ब्रह्मदेवाचा कुठं फोटो नाही, त्याचं कोणी नाव घेत नाही, त्याचं कोणी जप करीत नाही, त्याचं कुठं काही मागबूस सुद्धा नाही त्याचा. का? ते फक्त एकदा खोटं बोललंय, एकदाच खोटं बोललं. स्तंभरूपी भगवान प्रगट झाले, सर्व देवांची सभा भरली. अरे काय प्रगट झालं म्हणले, याचं संशोधन घेऊ. वर कोण जातं? ब्रह्मदेव म्हणले मी जातो म्हणले. चालेल म्हणले. जोडीदार कोण? साक्षीला कोण तुम्हाला? ही गाय माऊली नेतो म्हणजे. नेली गाय. ते बरेच वर गेले, काही थांग पत्ता लागना भगवंताच्या त्या लिंगाचा. माता काय करावं? ब्रह्मदेव म्हणले चला माग. गायला दम दिला. हे बघ, जर चखर इधर उदर केलं, चखर मखर केली तर माझ्याशी गाठी. काय म्हणली? काय करू? काय नाही, मी हो म्हणेल तिथं गप हो म्हणायचं, साक्षी द्यायची. आम्ही वर शेवट पण गेलतो का? हो म्हणायचं. आले खाली सभेत. का हो गेलते की शेवटपर्यंत? हो शेवटपर्यंत गेलतो म्हणले. बर कशावर म्हणले? गायला विचारा. आता गायला लिख पंचायत आले. म्हातारतीत गेलं नाही म्हणले, हे बा मनमतीतूनच आले भाग. आणि मी शेवटपर्यंत गेलं. आता गायला पण हो म्हणावं तो शारीचा धाक, तर नाही म्हणावं तर खोटं बोलल्याचं पाप. आता काय करो? मग गायीने मधला रस्ता निवडला. काय माणसाला मधले रस्तेलाही सापडतील. असं काय मधले रस्तेलाही सापडतील लोकांना. मधला रस्ता काढला तिनं. गायीला विचारलं, गाई म्हणजे गेलते का तुम्ही? गायीने बोलायच टाळलं, नुसतं मुंडकं हलवलं. त्या खोट्याला साक्षी दिली, तिच्यामुळे तिला आयुष्यभर तोंडाने टिंब खावं लागतं. हे खोटं म्हणून माणसाने अनृतम, खोटे कधी बोलू, खोटे कधी बोलू, खोटे कधी बोलू. अरे नये तर म्हणा भले माणसं बोला का, पण नये तर म्हणन कमीत कमी. खोटे कधी बोलू नये. अनृतम आणि पैशून्यम, कधी कोणाची निंदा करू नये. इति निंदकापाशी अशेष पापे. कबीर महाराज म्हणतात, अरे निंदा करायचा आपला अधिकार दिला कोणी? बहुतेक माणसाला समोरच्या माणसाचे दोष जास्त दिसतात. असं आहे ते. म्हणजे दुसऱ्याचा दोष बिल्व मात्रेनं पश्यती. म्हणजे आपलं काय, सरशप मोरी एवढा दोष लोकाचा दिसतो, पण स्वतःचा बेला एवढा दोष सुद्धा दिसत नाही. याचं कारण काय? आपल्या वृत्तीत लोकांचे दोष पाहायची सवय असते. आणि त्यामुळे कबीर महाराज म्हणतात, निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. साचा झूठा दोनों भाई, खुदा ने बनवाई. भगत की निंदा भगत करे तो वही नरक में गया. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. साचा झूठा दोनों भाई, खुदा ने बनवाई.
अरे भगत की निंदा भगत करे तो ओही नरक में गया, निंदा मत करना की सगी सच्ची बात कबीर जे के। निंदा करू नये, निंदा करून केला परमार्थ वजा होतो, आपलं सगळं पुण्य नष्ट होतं, आणि म्हणून कोणाची निंदा करू नये. पण आपल्याला एवढी आदत असते महाराज, काय सांगावं, एवढी चवी चवीनी चर्चा. एक माणूस एवढा घाईत होता, मित्र बसला, तो दे यार ये ना चहा पिऊन जा. नको नको नको, हे नको, लय तुझी वहिनी लय राग होती, जाऊ दे मला लय काम येतात. अरे ये नको हो, जाऊ दे मला हे काम ते काम ते काम. अरे ये राव बस तंबाखू खाऊन जाय. नाही नको म्हणतोय तर उठला आणि लागला चालला. अरे ते तुला माहिती आहे का कशाचं काय रे, ते आमच्याची पोरगी पळून गेली, गपकन माग येत. असा बसतो 2 तास अशी, मग तंबाखू कान इतकी चवीनी चरवण. अरे का घेणं न देणं, कंदील लावून येणं, काही त्याला काय अर्थच नाही. एखाद्या निंदेचा विषय काढा, आपणही त्यातलेच. आपली विषय चांगला असतो आपल्या, त्या काय त्या महाराजांचं कीर्तन कसं झालं, आयला काय पाहिजे कीर्तन येत नाही तर काय झक मारा काय आलं करा, मग आपल्याला त्यातलाही रस. कारण का माणसाच्या प्रकृतीत पिंडात असते निंदा. पण तुकाराम महाराज म्हणतात ना, गावठी म्हणी अशी काय म्हणतात ते, निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणजे याचा अर्थ ते तुम्हाला गोष्ट सांगितली असती, पण आता चालतं, पण सांगून टाकतो, तर जाऊ द्या. विठाल विठाल. एक राजा होता, असा हुकुमशहा होता. तो आला आणि एक साधू उभा राहिला होता. त्याने उभे केली राजेश्वरी, म्हणजे मला दान दे. तो म्हणलं दान? अरे म्हणलं मी खरकटे सुद्धा कावळा आणत नाही, कारण हातात शीत उडून कावळा खाईल म्हणून. नाही उष्ट्या ती नुठवी काग, दान नाही द्यायचं म्हणला. मी तुला जाऊन नाही द्यायचं म्हणलं. नाही नाही दानच दिलं पाहिजे म्हणलं. तो म्हणलं बरं चल जाऊ द्या. तो म्हणला काही दे, ते दूध देशील ते घे. राजा म्हणला काय याला तर द्यायचं नाही. त्या घोड्याने लीट टाकली. तो म्हणते लीट दे. नाही तो राजा म्हणला हे लीट देऊ तुला. ते म्हणला हा दे. मग घे म्हणला उचलून. नाही नाही म्हणला तुला द्यावं लागेल ना, मला दान द्यायचं ना. आता राजावर टाकते ते ना हात धुवून, घेतलेली दन दिली त्याच्या हातावर. आता साधू मोठा अधिकारी, त्यांनी दिला आशीर्वाद, काय चल तुझं दुप्पट होईल. झालं. गेला राजा घरी गेला, आणि रात्री साधूचा आशीर्वाद जेव्हा महालाच्या कडे त्या लिदीचे ढीक, राजाच्या नाकात सगळी लिदीची घाण. काही केन राजाला जेवण जायना, झोप येईना, काय करा. आता मस्त काढण्याचा प्रयत्न केला, काढला का ढीक तयार, काढला का ढीक तयार. शेवटी नाविलाजाने साधूला शोधायला गेला, आणि त्याचे पाय धरले. महाराज चुकलं माझ्याकडून, हे असं असं झालंय म्हणे, काय करू आता याच्यावर उपाय. आता काय नाही म्हणले उपाय. आता ते साधूची वाणी म्हणली, त्याला काय उपाय नाही म्हणले. आता नाही काहीतरी उपाय सांगा. माझ्याकडे तर काय उपाय नाही, पण एक उपाय सांगतो म्हणले तुला. काय? जेणेकरून गावातली लोक तुझी निंदा करतील असं काहीतरी कर. काय करू? काय नाही, वेश्या 2 वेश्या घे, पालखीत बसव, 2 इकून सगळ्या गावात फिर म्हणले. ह्याकडे त्याकडे तुझी निंदा झाली का सगळं तुझं पाप धुवून जाईल, आणि तुझे लितीचे ढीक बरे होतील. झालं ना तसंच. निंदा केल्यानंतर त्या राजाचं सगळं पाप, ज्यांनी निंदा केली, बस तिच्यावर उदाहरणं सांगतो. जाऊ द्या, वेळ नाही मला. मुद्दा सांगायचा आहे. पारुषम अनृतम पैशून्यम, हे असं बोलू नये. आणि शेवटचा मुद्दा आहे असंबद्ध, निरर्थक वाणी बोलू नये. ज्या वाणीला कोणता अर्थ नसतो अशी वाणी कधी बोलू नये. त्याने काय होतं, वाणीचं सामर्थ्य निघून जातं. महाराज असंबद्धम म्हणजे असंबद्ध, त्याला काय म्हणतात ते आपण त्याला अनंत वाचाळ भरळती भरळ. आणि त्या अनंत वाचाळ भरळ केलं काय, एक उभं राहिला म्हणला अरे काय आपली तुम्हाला ख्याती सांगू, आपल्या अंगावून रेल्वे गेली तरी मला काय नाही झालं. लोक तर अचंबितच झाले. असं कसं काय अंगावून रेल्वे गेली, तुला काय काय तू पोलादच आहे का काय, तू झालंच कसं काय असं. अरे रेल्वे काय वाड्या तुझ्या अंगावून बैलगाडी गेली तर तुकडे होते ना तुझे, नाही आपली नाही झाली म्हणला. असं कसं काय झालं. ते म्हणला रेल्वे गेली तेवढी मी पुला खाली उभा होतो. गाडवा सांगतो काय आला, पण मग पुला खाली उभा होता तर रेल्वे गेली त्याचं काय, त्याला निरर्थक गोष्ट आहे. एक पडलं विहिरीत, मग विहिरीत पडल्यानंतर वर निघायचं, खांबाल याला कपरील धर, याला धर, त्याला धर, त्याला धर, ते काय वर येत आहे ना त्याला. मग ही कहाणी त्याच्या मित्राला सांगायला काही दिवस आणतो.
तो म्हणला मित्रा काय सांगू म्हणला, इरीत पडलो राव, वरच निघताय ना, हाका मारल्या कोणी येईना, शेवटी घरी आलो म्हणला, एक दोर घेतला, झाडाच्या खोडाला बांधला वर. तुम्ही ऐकता ना कीर्तन? अरे मूर्खा, तो झाड वर येत आहे ना, घरी आला, दोर घेतला आणि खाली सोडला आणि त्यांनी वर आलं. याला असंबद्ध निरर्थक म्हणतात. ते असंबद्ध वाणी संपवतं. जाऊ द्या. काय झालं? मर्मभेदक बोलणे, वर्मभेदक बोलणे, परुष बोलणे, खोटे बोलणे, चाडीचे बोलणे आणि असंबद्ध बोलणे. महाराज तुमचं कीर्तन अर्ध झालं. कसं बोलणं हे सांगा, पण बोलावं कसं हे सांगा ना. हे सांगतात की कसं ते, मग बोलावं कसं हे सांगायचं. पण महाराज म्हणतात असं बोलायचं. कसं बोलायचं? अभंगाच्या पहिल्याच्या बोलो ऐसे बोले बोले, बोलो ऐसे बोले बोल बोले, बोलो ऐसे बोले बोले, बोलो ऐसे बोले, बोलो ऐसे बोले बोले, बोलो ऐसे बोले, बोलो ऐसे बोले, बोले विठ्ठल डोले, देने बोले विठ्ठल डोले, देव सर्वांगारे ठाई ठाई, देव सर्वांगारे ठाई. बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले. कसं बोलावं? गोड बोलावं. मनुस्मृती सांगते सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम सत्यंच नार्थम ब्रूयात देश धर्म सनातनः. शास्त्राने वाणीला बोलायला नियम सांगितलेले. सत्यम ब्रूयात, खरं बोलावं. बऱ्याच वेळा खरं बोलतात पण ते गोड नसतं, आणि बऱ्याच वेळा गोड बोलतात ते खरं. सत्यम ब्रूयात आणि पुढचं काय? प्रियम ब्रूयात. खरं जरूर बोला पण ते खरं असून गोड असलं पाहिजे. बऱ्याच वेळा खूप गोड बोलतात. हृदय मधु तिष्ठती जीव वागरे, आणि हृदय तो हाला हलव. तोंडाने एवढं गोड बोलतात माणसं. हे लबाड लुच्चे माणसं फार गोड बोलतात, पण हृदयात मात्र विष भरलेलं असतं. आपल्या खेडेगावात एक म्हण आहे, काय वर दाढी धरी आणि खाली टाचा तोडी. म्हणजे याचा अर्थ वर गोड गोड बोलतो पण त्याला टाचा खाली रगडतो तो. म्हणजे पण सत्यम ब्रूयात आणि प्रियम ब्रूयात. खरं बोला, गोड बोला. खरं काय असतं आणि गोड काय असतं? खरं असतं पण गोड नसतं, गोड असतं पण खरं नसतं, आणि काही खरं असतं पण गोड असतं. एक मावशी सकाळी सकाळी दारात भांडे घासीत बसली होती, आणि शेजारी मुलगा उभा होता तिचा. समोरचा माणूस आला, तो म्हणला, बाळू तुझे वडील कुठे गेले? तुम्हाला अर्थ कळाला का? काय म्हणला, बाळू तुझे वडील कुठे गेले? चांगले. खरं आहे का नाही? खरं आहे. गोड आहे का नाही? गोड आहे. त्यांनी ते वाक्य पलटून टाकलं. तो म्हणला, बाळ्या तुझ्या आईचा नवरा कुठे गेला? आता हे वाक्य खोटं आहे का? आता तुझ्या आईचा नवरा पण त्याचाच बाप होतोय तू भल्या माणसा. ते खरं जरी असलं पण गोड नाही. ते खरं वाक्य जरूर आहे पण गोड नाही. पहिलं वाक्य खरं पण आहे आणि गोड पण आहे, आणि दुसरं वाक्य खरं जरूर असलं पण ते गोड नाही. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम. सत्य बोला पण अप्रिय बोलू नये. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर फार गोड लिहिलंय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसे साच्यानी मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच खरं बोला, शब्द साच आणि मवाळ मृदू बोला. बरोबर आहे का नाही? मग गोड मृदू याचा तर गोड बोला. साच आणि मवाळ आणि मितले कामापुरतं बोल. कहू खंदडीवर काय बोलतो तू? ते एखाद्या पुढरे सभा साहेब
आणि ते गावामध्ये परिसरातले निंपोटरी असतातच ते. साहेब येत आले साहेब लोक बसलेले वैतागले असतात. याचं भाषण टरारा सुरू होतं. लोक तिचं धोतर जवळते. थांबा एवढं सांगू द्या. सांगतो किती एवढं सांगतो केवढं सांगतो किती. कामाचं बोल, गोड बोल आणि कामापुरता बोल. व खंदडीभर कायला बोलतो. एका माणसाचं व्याख्यान पुण्यामध्ये व्याख्यान होतं. आता पुणे तिथे काय बोली सगळं घड्याळाच्या काठोर काम. त्याचं 2 ते 3 व्याख्यान होतं. बिचारा बरोबर 2ला आला. पब्लिक जमलं. 2 ते 3 व्याख्यान झालं. आता 3चे 3:15 वाजले, 3:30 वाजले, 3:45 वाजले. लोक वैतागून गेले. ते खाऊन एक जण उठला आणि कमरेचा पिस्तूल केला. त्याला माफ कर म्हणला. मी आता संपवतो म्हणला. त्याला तुला नाही मारीत म्हणला. तुला उभं कोणी गेले त्याला शोध येतोय म्हणला. हे काय बोलले का तुला उभं कोणी गेलं त्याला शोध येतो म्हणला. त्याशी उभे करणारे ना ते शोधले पाहिजे. योगेश महाराज हे कीर्तनकार आणि उभी करतात ना ते उभे करणारे शोधले पाहिजे सध्याच्या कालामध्ये. हे उभे करणाऱ्यांना वाटोळ चालवले परमार्थाचं. हे 20तले 22तले तरुण आहेत. त्यांना काही मागचं न पुढचं नाही. ते नवारकरी अंगणं त्याला काही गधाडे त्यांना काय ऐकले कोण आणताना का जाऊ द्या. ते पान निघलं तर तुम्हाला ऐकणं कठीण होईल माझं. ते जाऊ द्या. तो ते असं आहे ते. आणि म्हणून कामाचं मितले आणि रसाळ आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काही माणसं इतके अरे पुण्याची वाणी असते. इतकं गोड बोलतात पुन्हा पुन्हा ऐकत राहावं वाटतं. काही माणसं असे गाया लागले ना पुन्हा पुन्हा ऐकत राहावं वाटतं. पुन्हा पुन्हा ऐकत राहावं वाटतं. कारण का त्यात गोडवा मागच्या जन्मातलं पुण्य गंधर्वातून स्वर्गातून आलेल्या माणसाचा आवाज गोड असतो. काही माणसं गाया लागल्यावरती राम 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 आपण कुंभारवाड्यात हेत की डवारवाड्यात हेच कळत नाही. बिचारला अरे थांब त्यांना एवढा कंठ सगळ्याच्या दिमाईकूर जाऊन उभा राहणार. कोणला वाव देणार नाही. अरे देवान तुला नाही दिलं. नको लोकांचे कान फोडू. कशाला न सगळ्या कार्यक्रमाचा नाश करतो. गोड रसाळ असलं पाहिजे. पकवाज वाजवणारं गाणं कीर्तनामध्ये मी नेहमी सांगतो. पण काय लोक माझा राग करतात भल्या माणसावर. कीर्तनातला शांतरस कधीच भंग नाही झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जसा शांतरस तसा भक्तिरस. जर तुम्ही त्या भक्तिरसाचा छेद करीत असाल तर त्याची किंमत तुम्हाला मोठा शब्द मी नाही वापरतो. त्याची किंमत मोजावं लागेल तुम्हाला. ती हे कीर्तनाची म्हणजे ही संस्था फार पवित्र आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाचं समाधान करण्याकरता मापापेक्षा विचित्र वाजवणं, मापापेक्षा काहीतरी विचित्र म्हणणं, काहीतरी चाली म्हणणं आणि 20-20 मिनटं 30-30 मिनटं चाल म्हणणं. मग ते अरे तुमचं व्यासपीठच नाही भाले माणसं. हे वाजवणाऱ्याचं म्हणणाऱ्याचं व्यासपीठच नाही. हे कीर्तनकाराचं व्यासपीठ काय हिसकून घेता तुम्ही. पण मग आता मी असं बोललो तर मग ते पोरांना बिरेला राग येतो. मस्त गोड वाजव, कामापुरतं वाजव, रसाळ वाजव. लोक समाधानी होते. कीर्तनात रसभंग होणार नाही. आणि म्हणून माऊली म्हणतात तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ. पुढचं शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कल्लोळ म्हणजे काय सांगायचे काहींचे शब्द. अमृताचे कल्लोळ कुणीकडेच राहिले. विषाचे डोंब उठत येत महाराज. एकदा मी तरुण होतो. योगेश महाराज सारखा असन त्याचे केस पिकले तर आता तो नाही राहिला तरुण म्हणा. असं तरुण होतो चांगला असं यासारखं असेल. आणि ते नवीन कीर्तन करतो ते आगडगाव आहे आमच्याकडे. ते तुम्हाला माहीत असेल नाव आगडगाव. भैरवाचं आगडगाव. फाल ते दगडाचं गाव आहे. ते डोंगरात गाव आहे. आणि दुधाचा धंदा आहे. सगळ्या नगर जिल्ह्यात 1 नंबरचा धंदा असून तो म्हशीचा त्यांचा. फार दुधाचे लोक आहेत ते. आता बाकीच्या लोकांचे झालेत नाही. आणि ते दुपारी 2 वाजता गाडी होती एसटी. आणि त्यात मी घुसलो. एवढी गर्दी. एकच एसटी त्या 2 गावात जायला. आणि ते दुधाचे डबडे माणसं. गाडीची कॅपॅसिटी 50 माणसाची. त्या गाडीत माणसं 100 बसणार. वरही माणसं, खाली माणसं, लटकलेले माणसं, आतही माणसं. माणसात गाडी का गाडीत माणसं हेच काय धोरण आहे त्याच्यात. अशी गर्दी निघाली. त्याच्यात माझं कीर्तन चैत्र महिना ऊन म्हणतंय मी. आणि त्याच्यात बिचारी एक मावशी आली बाबा. ती मावशी एवढी एकटी नव्हती. लेकुरवाळी होती. आणि एवढी तिखट. अशा त्या गर्दीत चेवदायची. अशी शिव्या द्यायची. राम 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 राम. एवढ्या शेलक्यानं साहेब झालेली परत नाहीच बुवा.
कुठं क्लास लावला होता आणि कुठं पाठांतर केलं होतं. अरे काय बिचारी तू एवढा एवढं पाठांतर झाली शिवी नाही, लय शेलक्या शिव्या. पर ते काठी एक नाही, एक खांद्यावर होतं, एक पाटकोळी बांधलं होतं, एक बागलात होतं, एक पुढं होतं, एक माग होतं, एक बोटात धरलं होतं. एक माणूस म्हणला मावशे एवढे लेकर कायला आणले? ए मुर्दी अर्धेच तर आणले म्हणली. ओ अर्धेच आहे. आता तिचे होते का कोणाचे उसने आणले होते माहीत नव्हते, ज्याला आणले होते अशी शिव्या द्यायची. वर चढली बाबा, चढल्यानंतर ती आता मी तेवढी चांगला तरुण तगडा होतो. आता घुसलो मध्ये आधी सगळ्याच्या आधी मस्त जागेवर जाऊन बसलो. आता अलीकडच्या पोरला तुम्हाला काय नाही कळायचं, एस टीचं एवढं महत्त्व. जर त्याला जागा मिळाली आणि त्यातल्यात खिडकी शेजारी जरी मिळाली ना, असं हायटीत बसणार जसं काय दिल्लीची स्वारी करून आला असं. लई इकडं तिकडं पाहणार, त्याला खिडकीजवळ जागा मिळाली नंतर. आता मला जागा मिळाली, मी बसलो. माझ्याकडे ते होतं, ती टोपी ठेवली, ते नाही माझी जागा आहे म्हणलं, बैस बोलतो आपलं तिकडं. बसलो मी इकडं. ती बिचारी ही मुक्ताबाईचं नाव ती सगळे मुलाबाळ घेऊन तिथे पाय सरकीत सनक सनानंद घेऊन माझजवळीने उभी राहिली बाबा. आता हे सगळं प्रकरण मी पाहिलं होतं. आता म्हणलं आपण तरुण येत लेकरवळी बाई, म्हणलं बसन भाऊ खाली. म्हणून मी आपलं तटकन उठलो, म्हणले मावशी बाई बसा इथं. भाड्या तुला आत्ताच दिसलं का? हो काम नाही धाम नाही, ये रे उद्योगान बैस खांद्यावर. आणि मग तुला जागा दिली चांगली. ते माणूस म्हणला मावशी तीन तुम्हाला चांगली जागा दिली, तुम्ही त्यांना शिवाय दिल्या असन जागा, त्याची काय बापाची गाडी आहे का? आता मी आपलं एक नाही दोन नाही आमच्यासारखं बाईची कुठून आधी लागतात तिथं. ते मागचं एक आमचा शिष्य होतो, म्हणलं ओ बाई तोंड सांभाळा ना. हा तुम्ही महाराजाला शिवाय देता? आसन महाराज मला का चुलीत घालायचं का? म्हणलं आता आपण पहिलीतून निघा आता म्हणलं. याला म्हणतात शब्द जैसे कल्लोळ अमृताची, मुखी अमृताची वाणी. तर जाऊ द्या, मुद्दा एवढा सांगायचा आहे. बोलू ऐशे बोल कैसे बोल. नामदेव महाराज म्हणतात अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, कामा रे कामा रे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. जिभे गोड तीन अक्षरांचा रस आणि अमृत जयास फिके पुढे. इतकं गोड इतकं प्रभावी असं नामस्मरण. बोलू ऐसे बोल, असे बोल, नामाचं बोल. मग नाथ महाराज म्हणतात नामासर सेवा हे टाळी. आणि होय आशापाश होय होळी. ते कीर्तन सम्मेळी रंगवनमाळी डुलत असे. भगवान जागत्या जागती डुलतात महाराज, जागत्या जागती डुलतात. कारण का असं नाम वाजे नामसरसे वाहे टाळे. कीर्तनात बसलेला भाविक जर नामस्मरण घेऊन प्रेमपूर्वक जर भगवंताचं नामस्मरण घेतलं तर आशापाश होय होळी. सगळे आशेचे पाच जुळून जातात आणि ते कीर्तन सम्मेळी रंगवनमाळी डुलत असे. भगवान जागत्या जागी डुलतो. म्हणून बोलू ऐसे बोल आणि जेने बोले विठ्ठल डोले असे नाथ महाराज म्हणतात. काय माझ्या भक्ताची आवडी हरी कीर्तनी घाली उडी. आणि हरी कीर्तनी घाली विडीन कडो बिकडी नाचत असे. आणि कीर्तन सुखाची मजगोडीन कडो बिकडी नाचत. अरे कडो बिकडी नाचत नाही, पित्तांबर फेटेपर्यंत नाचतो. आता ते नाचता नाचता गळात देवाचा पित्तांबर, आता वेळ नाही सांगायला, पुढच्या वेळी सांगायला जाऊ द्या असा. आणि म्हणून भगवान जागच्या जागी डुलतो. बोलो ऐसे बोल
जेने बोले विठ्ठल डोले. असं इतकं गोड बोलाव की भगवान त्यांनी प्रसन्न होईल. कसं बोलाव? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये प्रेम सर्वांगाचे ठाई, 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 सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई. वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई. वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई. प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई. प्रश्न असा आहे, वेळ संपली, थकवाय मला आला, पण 2 मिनिटात समारोप करतो त्याचा. आम्ही एवढं नामस्मरण घेतो, मग नामस्मरण तर घेतो, किती बरेच दिवस झाले, बऱ्याच माळा तुटल्या, बरंच नामस्मरण घेतो, पण भगवान काय प्रसन्न झाला नाही. पण नामस्मरणात काही दोष आहे का? नाही. मग घेण्याची प्रक्रिया चुकते का? नाही. मग आता आळंदी पंढरी तीच आहे, नामस्मरण तेच आहे, सांगणारे संतही तेच आहेत, आणि घेणारे भक्तही तेच आहेत, मंत्रही तोच आहे. मंत्रातली शक्ती कमी झाली का? तर नाही. मग सांगणाऱ्यांचे काही चुकलं का? तर नाही. मग आपण घेतो ते काही चुकलंय का? तर नाही. आपल्याला झाल्यावर रोग काय वेगळा आहे का? तर नाही. मग परिणाम का होत नाही? आपण नामस्मरण तर घेतो, पण मग भगवान डोलतो का? नाही. असं काय होतं? सगळं तेच असलं तरी अडचण, हेच भवरोगाचे औषध, हे सगळं जाज्वल आहे, सगळी गोष्ट खरी आहे, पण अडचण काय होते? मग आम्ही नामस्मरण करतो, पण कुठंतरी प्रक्रिया चुकते, आणि ती चुकलेली प्रक्रिया आता नामदेव महाराज सांगतात. 2-5 मिनिटात सांगणार आहे मी. एकदा शेषाचे डोळे आले, आणि मग आता त्या देवांचा डॉक्टर कोण? धन्वंतरी. माणसाला सांगितलं, जा मला औषध घेऊन ये. गेला शेष महाराज, आपलं धन्वंतरी महाराज, आमच्या शेष महाराजांचे डोळे आले, औषध द्या. दिले पुढे. चांगलं दिलं का? म्हणले 1 नंबर. म्हणले औषध घेतलं का डोळे राहिले पाहिजे? घेतलं औषध, डोळे जशाला तसे. अरे कसं काय, तू लबाडमध्येच काय आणलं का? म्हणलं नाही नाही. म्हणले बरोबर आणलं, डोळे तर काय राहिले नाही, जा परत घ्यायला. परत आला औषध घेऊन. आता तो म्हणलं आता एकदम डोळे राहतील म्हणे, वाटी खाली ठेवल्याबरोबर डोळे राहतील म्हणे. काल औषध घेतलं, डोळे जशाला तसे. आता शेष महाराज चिडले, अरे तू जातो धन्वंतरी कोण औषध आणतो, माझे डोळे तर काय बरे होत नाहीत, तू खोटं आणतो काय? घ्यायला तो. धन्वंतरी महाराज काय मला चक्रा मारायला लावल्या राव, त्या औषधाचे डोळे, हे शेष महाराजचे डोळे काही कमी झाले नाही, काय नाही, तुमचं औषध काय खोटं देतात काय मला? ते म्हणले का रे, मी कलियुगातला डॉक्टर आहे काय? म्हटलं हां, मला मग काय गंमत समजतो काय तू? असं कसं काय होऊ शकतं? असं होणारच नाही. म्हटले चल मी येतो. म्हणले आले धन्वंतरी, आले, स्वतः आले, वाटीत औषध काढलं, घे म्हणले. आता डोळे राहिलेच पाहिजे. घेतलं औषध, डोळे जशाला तसेच. आणि मग धन्वंतरीच्या डोक्यात आलं काहीतरी चुकत आहे. काय चुकत आहे? म्हणले एक कपड्याची पट्टी आण, मोठी कपड्याची पट्टी आणली, शेशीचे डोळे पक्के बांधले, औषध काढलं, घे म्हणले. आता घेतलं औषध, पट्टी सोडली, वाटी खाली ठेवली, डोळे एकदम चक्क झाले. दृष्टांत संपला. आता देणारा तोच होता की नाही, घेणारा तोच होता की नाही, रोगही तोच होता की नाही, औषधही तेच होतं की नाही, सगळं तेच होतं. तसे सांगणारे संत तेच आहेत, नामस्मरण तेच आहे, घेणारे आपण तेच आहोत, रोगही तोच आहे,
बिघडलं कुठं? जसं शेष औषध घेत असताना त्याच्या डोळ्यातलं जहर विष त्याच्यात पडत होतं, ती मात्रा संपत होते. त्याप्रमाणे आपण नामस्मरण करतो. तुम्हाला पहिले दोष सांगितले 6. त्यापैकी आपल्या अंतकरणातले काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर त्या नामात मिश्र होतात आणि त्यामुळे त्या नामातली मात्रा कमी होऊन जाते आणि ते पाहिजे तसं फळ देत नाही, वाया जात नाही, पण पाहिजे तेवढं फळ देत नाही. नामदेव महाराज म्हणतात ते घाण बाजूला काढा आणि त्यात प्रेम घाला आणि प्रेम घालून जर तुम्ही मग प्रेम सर्वांगाचे ठाई आणि वाचे विठ्ठल रुक्माई निश्चित भगवान डोलतील. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा बोलो ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. अभंगाच्या प्रथम चरणावरती थोडंसं चिंतन केलं. योग्य असेल ते माझ्या श्रीगुरूंचे, माऊली ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचे वेदशास्त्राचं या आचरणीय आदरणीय जे आचरणीय आदरणीय आहे त्याचा जरूर स्वीकार करा. भगवान निश्चित त्याचा आपल्याला फल देईल. बोलण्याच्या ओघामध्ये विनोदाकरता एखादा शब्द अपशब्द निघून जातो. श्रुती सज्जनी मला त्याची क्षमा करावी, करतील अशी अपेक्षा ठेवतो. असो, वयाच्या मारणी मागं पुढं होतं आठवत नाही, पण थकवा येतो, अशी काहीतरी गोष्ट होते. पण असो, आज या ठिकाणी श्री क्षेत्र वांगे वीरभद्र देवस्थान या ठिकाणी मला वाटतं गेल्या वर्षी पण कार्यक्रम झाला होता आणि यावर्षी पण कार्यक्रम झाला. खूप छान आहे, वातावरण तुमचं खूप छान आहे. आता काय होतं, भागाभागाचा प्रसंग आहे तो. इथं या परिसरामध्ये नेवाशामध्ये परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरी महाराज आणि रामगिरी महाराज, भास्करगिरी महाराज, किशनगिरी महाराज हे महाराज लोकांचे त्यांचे आशीर्वाद आहेत. त्याचप्रमाणे माऊली ज्ञानोबाऱ्यांचा परिसर आहे हा, आणि त्यामुळे इथले वारकरी एकनिष्ठ असतात, भावनिक असतात. त्यामुळे कार्यक्रम करायला खूप छान वाटतं. इकडं आल्यावरती इथला प्रसादच काय वेगळा असतो नेवासा तालुक्यातला. तर असो, आज या ठिकाणी सेवा घडण्याचा योग आला. तर कोणी घेतली, कधी घेतली आपल्याला काही माहीत नाही. कोणाचं नाव बी मला आठवून, विद्यार्थ्याचे नाव आठवत, अभंगाचं पहिलं टोक आठवत नाही, तुमचे कुठं नाव आठवतील. पण ते आता नेहमीप्रमाणे सांगावं. हरिभक्त परायण योगीराज महाराज आले, चांगलं झालं तुम्ही आलीत, मला लय मदत झाली. कारण सकाळी एक कीर्तन झालं होतं, कधी काही नसतं, कधी आता 4 महिने कीर्तन होतं, आज नेम 2 झाले. आता ते झेपत नाही वयाच्या मांडी. पण चला, आता तुमचा आग्रह असतो. योगीराज महाराज आहेत, हरिभक्त परायण आमचे भागवत महाराज आहेत, आदित्य महाराज आहेत, आणि मृदुंगाचार्य ते किरण महाराज. ह्या भागात म्हटलं का तो मला वाजवायला असतो, मला म्हणजे पकवत आला माझ्या कीर्तनात.
वाजवायला असं छान वाजवतो मस्त अर्जुन महाराज. काय आडनाव त्यांचं? हरणोर. अर्जुन महाराज ते भेटले, मला खूप आनंद झाला. अर्जुन महाराज या गावचे आहेत, त्यात विशेष आमचे गुरुबंध आहेत, आमच्या घराण्याच्या परंपरेतले आहेत, वेदांताचार्य. खूप मोठं अध्ययन केले त्यांनी. हरिभक्तपरायण पंडित महाराज यांचे ते विद्यार्थी आहेत. आणि त्यापेक्षा विशेष तुला सांगतो योगेश, त्यांनी आपला मोठा ग्रंथ आहे ना, ते तेलंगणामध्ये 100 ग्रंथ दिलेत लोकांना. अरे आपण आपल्या संस्थेने पण 100 ग्रंथ नाही खपवले कधी. तो ग्रंथ खास कीर्तनकारा करता लिहिलाय. कोणी कीर्तनकार असेल काही नका बघू, हे वाचा आणि हे करा. कीर्तन मालिकेला त्याच्याकरता खूप कष्ट केलेत मी. 2-4 वर्ष खूप राबलो हो. नाही